सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अग, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. संगमनेर येथील प्रसिद्ध डॉक्टर सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल असलेल्या एका महिलेचा नाशिक इथे उपचारांच्या दरम्यान मृत्यू झाला. मात्र हा मृत्यू हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे आणि उपचारांमधील दिरंगाईमुळे झाल्याचा खळबळजनक आरोप महिलेच्या पतीसह नातेवाईकांनी केलाय. या प्रकरणी निमज येथील तक्रारदार रोहिदास गणपत डोंगरे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये सविस्तर तक्रार अर्ज दाखल केला आहे आणि हॉस्पिटलची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तक्रारदार रोहिदास डोंगरे यांच्या पत्नी सौ मीना डोंगरे यांना छातीमध्ये त्रास होत असल्यानं 28 जानेवारी 2026 रोजी सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं. तिथे डॉक्टर कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावरती उपचार सुरू होते. 30 जानेवारी रोजी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुढील उपचारांसाठी नाशिक येथील सोपान हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. मात्र 8 फेब्रुवारी 2026 रोजी उपचारांच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. तक्रारदार यांनी हॉस्पिटलवरती गंभीर आरोप करत म्हटलंय की रुग्णाला 80% ब्लॉक असताना इतर पर्यायांचा विचार न करता थेट एन्जिओप्लास्टी का केली, तसेच एन्जिओप्लास्टीनंतर पुन्हा एन्जिओग्राफी करण्याची गरज का भासली, असा सवाल नातेवाईकांनी उपस्थित केला. आयसीयूमध्ये रुग्ण असताना युरिन कॅथेटर निखळल्यानं बेड ओला झाला होता, तरीही स्टाफनं त्याकडे दुर्लक्ष केलं. रुग्णाला उलट्या झाल्या असता नातेवाईकांनाच त्या साफ कराव्या लागल्यात. यावेळी डॉक्टर किंवा कर्मचारी हजर नसल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला. MRI चाचणीमध्ये खोटं बोललंय. 30 जानेवारी रोजी रुग्णाचा MRI करण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली. संगमनेरमध्ये ताजनी हॉस्पिटलमध्ये नंबर लावल्याचे सोनांबेकर हॉस्पिटलकडनं सांगण्यात आलं. मात्र नातेवाईकांनी स्वतः जाऊन चौकशी केली असता तिथे कोणतीही नोंद नव्हती. या दिरंगाईमुळे रुग्णाची प्रकृती अधिकच खालावली, असा दावा डोंगरे यांनी केलाय. नाशिकमधील रिपोर्टनुसार रुग्णाला निमोनियाची लागण आधीच झाली होती, परंतु सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून भलतेच उपचार करण्यात आले. रोहिदास डोंगरे यांनी पोलीस निरीक्षकांना दिलेल्या पत्रामध्ये मागणी केली आहे की हॉस्पिटलमधील 28 जानेवारीपासूनचे सर्व CCTV फुटेज जतन करून मिळावेत. रुग्णाचे सर्व केस पेपर्स, मेडिकल बिलं आणि डॉक्टरांच्या नोट्सची प्रत मिळावी. या प्रकरणाचा सविस्तर चौकशी अहवाल तयार करून तो पुढील कारवाईसाठी जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे पाठवण्यात यावा. या तक्रारीमुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये आता मोठी खळबळ उडाली आहे. आता पोलीस आणि आरोग्य विभाग यावरती काय पावलं उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. माझ्या पत्नीचा मृत्यू हा केवळ सोनांबेकर हॉस्पिटलच्या दिरंगाईमुळेच झाला आहे. आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी तक्रारदार रोहिदास डोंगरे यांनी केली आहे. शावी शेख, C24 तास, संगमनेर. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना. नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 9372 1 2044. ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा.